हिवाळा सुरू झाला आहे आणि थालीपीठाची आपल्याला आठवण येते. तर आपण इथे मस्त रुचकर, खमंग आणि चवीलाही भन्नाट असे मेथीचे थालीपीठ केलेले आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील, त्यांना कडू भाजी लागणार नाही अशा पद्धतीचे आपण केलेले आहे. तर अगदी सोपे आणि झटपट होणारे घरच्या साहित्यात करायचे असतील तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात 8 ते 10 आणि लसण पाकळ्या घेतल्यात 10 ते 12. 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि त्याची आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे थोडीशी जाडसर जी असते ती पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर मेथीची 1 जुडी भाजी निसून घेतली मी. तुम्हाला जर वाटलं कापून नाही घ्यायची तर नाही घेतली तरी चालेल. मी निसून घेतली तेव्हा चाळणीमध्ये धुवून ठेवलेली होती. तर कोरडी झाल्यानंतर मी कापून घेतली आबडधोबड, जास्त कापायची नाही आहे. तर व्यवस्थित आपली कापून घेतल्यानंतर काय करायचं आहे, थोडासा कोथिंबीरसुद्धा घ्यायचा आहे. कारण कडवटपणा जो भाजीचा जास्त जर मेथीची भाजी घातली तर मुलं काय करतात, थालीपीठ खात नाहीत. तर थोडासा कोथिंबीर पण मी घेतला आहे. तर तो कोथिंबीर आपल्या कापूनसुद्धा घ्यायचा आहे. तर तोसुद्धा मी आबडधोबड कापून घेते. कापून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, मीडियम आकाराची वाटी घेतली, चांगली मोठी वाटी आहे. रेग्युलर वापरण्यापेक्षा चांगली मोठी वाटी आहे. म्हणजे आपल्या जर दररोजच्या वाटीचं माप घेतलं तर 2 वाट्याचे 1 वाटी आहे. तर वाटीचं मापासाठी आपल्याला 1 वाटीच घ्यावी लागेल. तर 3 वाट्या आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर मोठी वाटी आहे, 3 वाट्या ज्वारीचं पीठ आणि पाऊण वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. 3 वाट्या ज्वारीचं पीठ घालायचं आहे, पाऊण वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला हरभरा डाळीचं पीठ घालायचं, म्हणजे बेसन घालायचं आहे. तर व्यवस्थित आपलं हे प्रमाण घेतल्यानंतर ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे. थोडासा हाताने काय करायचं आहे, आपल्याला चोळून घ्यायचा आणि नंतर घालायचं आहे. पिठामध्ये ओवा घातल्यानंतर हळद घालायची 1 चमचा. हळद घातल्यानंतर इथे मी मीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ, मीठ आणि आपण जे घातलेलं ओवा घातलेला आहे तो एकसारखा पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर जी आपली मेथी आपण चिरून ठेवलेली होती ती घालायची आहे. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि मेथी आपल्याला वरतून घालायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपण त्यामध्येच घालून घेणार आहोत. तर कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता आपल्याला हे टाकून घेतल्यानंतर काय करायचं, परत मिक्स करून घ्यायचे कांदा टाकून. तर जो कांदा घेतला आहे मी 2 कांदे घेतलेत, बारीक चिरून घ्यायचे. तुम्हाला आवडत नसेल कांदा तर नाही टाकला तरी चालेल, आवडत असेल तर कांदा टाकला तरी चालेल. तर मी कांदा इथे 2 कांदे घेतलेत आणि हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठामध्ये काय होईल, मेथीची भाजी जी आहे ती पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल. तर आपण मेथीची भाजी, कोथिंबीर, कांदा एकसारखा मिक्स करून घेतला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपलं जे वाटण करून घेतलं आहे आपण हिरव्या मिरच्यांचं, ते वाटणसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर पूर्ण वाटण घालायचं. तुम्हाला जास्त तिखट हवे असतील तर थोड्याशा मिरच्या अजून वाढवल्या तरी चालतील किंवा लाल मिर्च पावडर जर असेल ती घातली 1 चमचा तरी चालेल. तर हिरवी मिरचीची पेस्ट आपण जी करून घेतली होती ती घातलेली आहे आणि पाऊण वाटी आपण दही घातलेलं आहे. आंबट कमी आहे दही म्हणून पाऊण वाटी घातलं. आंबट जर दही असेल तर अर्ध्या वाटीला कमी घातलं तरी चालेल. कारण आपण 2-3 तास आपल्याला ह्या पिठाला भिजत घालायचं आहे. जितकं तुमचं पीठ छान भिजेल तितकं तुमचं थालीपीठ खूप खमंग आणि मस्त चवीला येईल. तर थोडंसं पाणी घालून आपण ते मिक्स करून घेतो आहे. थोडं पाणी घालून आपल्याला अगदी स्मूथ असं पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा करताना काय करायचं, पण थोडंच पाणी घालायचं. कारण ज्वारीचं पीठ जे आहे ते खूप चिकट नसतं. आपण गव्हाचं पिठाचं प्रमाण फार कमी घेतलेलं आहे. कारण थालीपीठ करायचं म्हटलं थापून की त्याचं गव्हाचं प्रमाण त्यामध्ये कमीच असतं आणि ज्वारीच्या पिठाचं प्रमाण इथे जास्त असतं. तर थोडं पाणी करून मी एकसारखं मळून घेतलं आहे आणि पिठाचा गोळा मळताना म्हणजे अगदी घट्ट मळायचा नाही, चांगला थोडासा नरम मळायचा, म्हणजे थापताना आपल्याला अगदी सोपं जाईल. तर मी काय केलं, थोडं पाणी घालून चांगला पिठाचा गोळा मळून घेतला आणि काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि एकजीव करून आपल्याला हे पीठ एकसारखं मळून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 1.5 मिनटं. तर आपलं दही जे आहे ते चांगलं पिठामध्ये मिक्स होईल आणि पूर्ण पिठाला दह्याचा जो हे फ्लेवर आहे तो मस्त लागेल. आणि दह्यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस हे पीठ भिजू घालतो आहे ना त्यावेळेस अगदी 3 घंटे ज्यावेळेस आपण भिजू घालतो आहे त्यावेळेस अगदी मॅरिनेशन होते, म्हणजे चांगलं फुगल्यासारखं पीठ होतं हे. तर मी काय केलं, एकसारखं पीठ मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 तास याला ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर गडबडीने खायचं असेल तर दह्याचं प्रमाण तिथे जास्त वाढायचं आहे. म्हणजे तुम्हाला मुरू द्यायचं नसेल तर दही जास्त घालायचं आहे, म्हणजे लगेचच तुम्हाला थालीपीठ करता येईल. पण जर भिजू घातलं तर अगदी खरंच मस्त येतील. तर इथे व्यवस्थित आपलं पीठ तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे थापण्यासारखं पीठ झालं आहे आणि तुम्हाला थापता जर नाही आलं तर थोडंसं ज्वारीचं पीठ घालून तुम्ही मिक्स करून त्यामध्ये पीठ थापून घेऊ शकता. तर पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं पाणी हाताला लावून घेतलं आणि बॉल करून घ्यायचा आहे. तर इथे बॉल करून घेतल्यानंतर मी एक ओला कपडा घेतला आहे. माझं नेहमी थालीपीठ करण्याचा कपडा आहे तोच घेतला आहे मी आज पण. तर तुमच्याकडे जो कपडा असेल तो घ्यायचा आहे.
तर जाड कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर काय करायचं, मस्त थापून घ्यायचं. पाण्याचा हात घ्यायचा आहे पण, कारण हाताला चिटकून येऊ शकतं. तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचं. जितकं पातळ करता येईल तितकं थालीपीठ पातळ करायचं आहे, म्हणजे खमंग लागेल तुम्हाला. आणि लोणी जर असेल ना थालीपीठाबरोबर खरंच मस्त लागेल. दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतं आणि लोणच्यासोबतसुद्धा खूप छान लागतं आहे. तर थालीपीठ आपलं म्हणजे थापून झालं आहे, पूर्ण पराठा आपला जो आहे तो थापून झाला आहे. आणि आपण एक तवा घेतला आहे, नॉनस्टिकचा नसला तरी चालेल, मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ म्हणजे लगेचच दाखवते. आपण साध्या तव्यावरती सुद्धा थालीपीठ करून घेतलेलं आहे. तर काय करायचं, ओला कपडा ज्या केलेला आहे ना आपण, त्याने काय होतं, अजिबात आपलं थालीपीठ कपड्याला चिटकून येत नाही आहे. तर थोडंसं वाफू दिलं म्हणजे भाजू दिलं खाली एका बाजूने, की नंतर उलटं करून घ्यायचं आणि गॅस मिडियमचा थोडासा वाढवायचा आहे आपल्याला. तर आता थोडासा वाढवून घेतला आहे, म्हणजे थोडंसं भाजून घेतलं आणि भाजताना खमंग भाजायचं, मस्त लागेल हे. वरतूनसुद्धा मी तेल लावून घेते, खालूनसुद्धा तेल लावून घेतलं आहे आपण थालीपीठाला. तर इथे व्यवस्थित भाजताना जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर एका तव्यावर करायला फार वेळ लागतो आहे, तर आपण काय करणार, 2 तवे ठेवणार आहोत. अगोदर हे भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण 2 तवे ठेवून आपल्याला 2 तव्यावरती थालीपीठ करून घ्यायचं, म्हणजे पटकन करता येईल आणि पटकन होतील सुद्धा. कारण याला थापायला खूप वेळ लागत नाही, पटापट थापणं होतात आणि भाजणंही होतात. तर ते व्यवस्थित आपल्याला दाबून प्रेस करून थोडंसं व्यवस्थित खमंग भाजलं की मस्त लागेल चवीला. तर मी काय केलं आहे, थोडंसं चांगलं सराट्याच्या साह्याने म्हणजे उलथण्याच्या साह्याने काय करायचं, थोडंसं प्रेस करायचं आहे आणि खालच्या बाजूने जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्याला उलटसुलट करून म्हणजे भाजून घेतलं की आपलं थालीपीठ इथे रेडी झालेलं आहे. तर आता काय करायचं, झालेलं थालीपीठ जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे आपण थापून परत एकदा दुसरंसुद्धा टाकून घेतलं आहे, ते सुद्धा थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे. आणि दुसऱ्या तव्यावर मी तुम्हाला साध्या तव्यावर टाकून दाखवलं आहे. खूप म्हणजे आपल्याला रेग्युलरचा तवा असेल त्या तव्यावरही केलं तरी चालेल. ते बघा तुम्ही सराट्याने काढलं की लगेचच निघतं आहे, फक्त थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे व्यवस्थित तुमचं चिटकणार नाही आहे. तर दोन्ही तव्यावरती आपण करून घेतो आहे, म्हणजे पटकन होतील आणि पटकन खाल्ल्याही जातील आणि कमी वेळात तुमचं पटकन जेवणही होऊन जाईल. भाजताना फक्त आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला, म्हणजे जितके व्यवस्थित भाजल्या जातील तुमचे तितकं थालीपीठ खूप छान लागेल तुम्हाला. आणि ज्वारीचं थालीपीठ आहे, खायला रुचकर लागतं आणि खमंग पण लागतं आहे आणि थोडासा ज्वारीमुळे त्याला कडकपणासुद्धा असतो. तर इथे आपण पूर्ण थालीपीठ करून घेतले, तशाच प्रकारे पूर्ण दोन्ही तव्यावरचे भाजूनसुद्धा घेतले. तर आता काय करायचं, तुम्हाला जर वाटलं थालीपीठ करताना छिद्र पाडून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला पूर्णच जर खमंग कुरकुरीत लागत असेल तर थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. त्याला छिद्र पाडून घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला जे तव्यावरती घातल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येते. तर हे सुद्धा आपण तव्यावरती टाकून घेतो, थोडंसं तेल लावायचं आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. फक्त थापताना काय करायचं, जो कपडा आहे तो धुवून घ्यायचा आणि ओला करून घ्यायचा चांगला, म्हणजे तुमचं थालीपीठ अजिबात तुटणारसुद्धा नाही आणि व्यवस्थितसुद्धा येईल. तर दोन्ही बाजूने हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे अगदी रुचकर. आणि तेल सोडल्यामुळे काय होतं, दोन्ही बाजूने चांगलं आतमध्ये तेल जाते आणि खमंगसुद्धा लागते आणि कुरकुरीतसुद्धा होते. तुम्हाला जर थोडं कडक हवं असेल तर थोडासा गॅस कमी करून कुरकुरीतसुद्धा भाजून घेऊ शकता. कसेही केले तरी अगदी मस्त लागतील. तर अगदी सोपे आणि झटपट होणारे थालीपीठ, तुम्हाला मेथीचं थालीपीठ कसं वाटलं आणि कडूपणा बिलकुल तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की थालीपीठामध्ये कडूपणा आहे, कारण दही ज्यामुळे आपण दही घालतो ना, दह्यामुळे तो मेथीचा कडूपणा कमी होतो आहे. तर चवीला खूप मस्त लागतात हे दह्यामुळे. तर अगदी सोपे आणि झटपट होणारं थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.